गिरिजा गौतमी ते सदावर्ते बिग बॉस मराठीमध्ये कोण झळकणार? महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रातील सर्वात वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो बिग बॉस मराठीचे 6वे पर्व लवकरच सुरू होणार आहे. चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बिग बॉसच्या घरात कोणते चर्चित चेहरे बंद होणार या प्रश्नाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाच्या संभाव्य स्पर्धकांच्या यादीत मोठी नावे समोर येत असल्याने या पर्वात मनोरंजन, वाद आणि ड्रामा यांचा तडका अधिक असणार हे निश्चित. शांत सोज्वळ अभिनेत्री गिरिजा ओक आपल्या नृत्याने महाराष्ट्राला वेड लावणारी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यासह चर्चेत असलेले वकील सदावर्ते यांचे नावही स्पर्धकांच्या यादीत सामील झाल्याचे बोलले जात आहे. शिवाय रसिका, सुनील, ईशा केसकर आणि ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या नावाभोवतीही चर्चा सुरू आहे. हे सर्वजण घरात आले तर घरात नक्कीच वाद आणि मनोरंजनाचा कल्लोळ पाहायला मिळेल. चला पाहूया बिग बॉस मराठी 6च्या घरात नक्की कोण कोण एंट्री घेणार आणि कोण देणार प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी पर्वणी. सर्वात आधी गिरिजा ओक. निळ्या साडीतला गिरिजा ओकचा एक पॉडकास्ट व्हायरल झाला आणि ती रातोरात नॅशनल क्रश झाली. त्यामुळे गिरिजा ओक बिग बॉस मराठीच्या घरात एक वेगळी छाप पाडू शकते. गिरिजा ओक मराठी हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक जाहिरातीत देखील तिने काम केलं आहे. यानंतर गौतमी पाटील. सबसे कातिल गौतमी पाटील बिग बॉस मराठीच्या खेळात सामील होऊ शकते. गौतमीच्या एंट्रीने बिग बॉस मराठीचा TRP प्रचंड वाढू शकतो. रसिका सुनील. बिग बॉस मराठीच्या प्रत्येक सीझन दरम्यान ज्या संभाव्य स्पर्धकांची नावे समोर येतात त्यात अभिनेत्री रसिका सुनीलचं नाव असतं. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनायाच्या माध्यमातून रसिका सुनील घराघरात पोहोचली होती. यंदाही रसिका सुनीलला बिग बॉस मराठी 6 साठी विचारणा झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर ईशा केसकर. जय मल्हार या मालिकेतील बानूच्या माध्यमातून ईशा केसकर संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी झाली. ईशाचा ड्रामा, अभिनय बिग बॉसच्या घरात एक वेगळी रंगत आणू शकतो. यानंतर ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत यांनी सक्रिय अभिनय केला. जयवंत वाडकर यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांची गंभीर आणि रफ-टफ शैली आणि त्यांचं परिणामकारक व्यक्तिमत्वच स्क्रीनवर सहज प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं. सिनियर कलाकार असल्याने बिग बॉस मराठीच्या घरात एक बॅलन्स गेम पाहायला मिळू शकतो. यानंतर नाव येतंय विजय पाटकर यांचं. नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेले अभिनेते विजय पाटकर यांनी आजवर अनेक विनोदी भूमिका साकारल्या. आपला हजरजबाबीपणा आणि साधेपणाने ते बिग बॉस मराठीच्या घरात एक फ्रेश वातावरण निर्माण करू शकतील. समीर परांजपे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता समीर परांजपेने आजवर गंभीर, भावनिक भूमिका साकारल्या आहेत. समीर परांजपे बिग बॉस मराठीच्या घरात गेला तर कुठेतरी एक ॲग्रेशन पाहायला मिळेल किंवा त्याच्या स्वभावाप्रमाणे तो एका कोपऱ्यात बसलेलाही पाहायला मिळू शकतो. यानंतर नाव येतंय गौरव मोरे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या सुप्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला विनोदवीर गौरव मोरे कदाचित बिग बॉस मराठीच्या घरात बघायला मिळू शकतो. कारण गेल्या काही दिवसात त्याने अनेक प्रोजेक्टमधून माघार घेतली आहे. यानंतर अंशुमन विचारे. अभिनेता अंशुमन विचारेची बिग बॉस मराठी 6 मध्ये एंट्री होऊ शकते. पडद्यावर कॉमेडी आणि रिअल आयुष्यात गंभीर असा अंशुमनचा स्वभाव आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात तो विनोद करताना दिसेल की गंभीर दिसेल ते पाहावे लागेल. यानंतर रोहित राऊत. रोहित राऊत लहान असल्यापासूनच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. रोहित आता बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. डॅनी पंडित. झटपट पटापट या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचलेला सोशल मीडिया स्टार डॅनी पंडित बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात सहभागी होऊ शकतो. सध्याच्या घडीला ग्राउंड लेवलवर त्याचा फॅन बेस प्रचंड आहे. बेधडक स्वभाव, रोकटोक पर्सनॅलिटी आणि स्ट्रॉंग प्रेझेन्स बिग बॉसच्या घरात जाऊन प्रेक्षकांचं चांगलंच एंटरटेनमेंट करू शकतो. अनुश्री माने. रील स्टार अनुश्री मानेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं. अनुश्रीच्या अफलातून कमेंट्स प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरात ती कसा गेम खेळेल हे पाहावे लागेल. यानंतर अथर्व रुके.
सोशल मीडियावर आपल्या रीलने लोकांचं एंटरटेन करणारा रील स्टार अथर्व रुके बिग बॉस मराठीचं 6वं पर्व गाजवताना दिसू शकतो. यानंतर सदावर्ते बिग बॉस हिंदी गाजवणारे सदावर्ते बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातही सहभागी होऊ शकतात. राजकारणासह आपल्या विचित्र शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांची मराठी सीझन मधली एंट्री नाकारता येत नाही. नागेश मडके क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर हॉटेल भाग्यश्रीचं सर्वेसर्वा नागेश मडके बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला मिळू शकतात. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. अर्थात जलपरीचे सर्वेसर्वा सुद्धा आपल्याला बिग बॉस मराठीच्या घरात बघायला मिळू शकतात. हॉटेल तिरंगाचे मालक, ग्राहकांना परवडणारं आणि चविष्ट अन्न देणारे हॉटेल तिरंगाचे संचालक अर्थात लक्ष्मण भोसले बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी होऊ शकतात. या चेहऱ्यांव्यतिरिक्त तुम्हाला बिग बॉसच्या या घरात कुणाला पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी लेट्स अपला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.